नमस्कार मंडळी. यशोगाथा वाशिष्ठीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची. शेती म्हटलं की ती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते आणि त्यात कोकणामध्ये निसर्गाची किमया अशी आहे की सगळे ऋतू अतिप्रमाणात, तीव्र उन्हाळा, अतिप्रमाणात पाऊस, त्यामुळे शेतीचे उत्पन्नही शाश्वत नाही. पण शेतीला जर जोडधंदा असेल तर शेतीतून हमखास उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकते. कोकणामध्ये पशुपालन व दुग्ध व्यवसाय हा पूर्वापार होतच होता, पण दुधाला शाश्वत हमीभाव नसल्यामुळे शेतकरी दुग्ध व्यवसाय वाढवण्याकडे भर देत नव्हता. आज वाशिष्ठी डेअरी कोकणामध्ये शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुधाचा दरही इतर डेअऱ्यांपेक्षा जास्त मिळत आहे. आज कोकणामध्ये दुग्ध व्यवसाय खूप झपाट्याने वाढलेला आहे आणि त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे इब्राहिम मुजाईक पठाईत, राहणार गाव कान्हेपिंपळी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी हे प्रगतशील शेतकरी. या शेतकऱ्यांनी 2 वर्षापूर्वी 2 गायींपासून दुग्ध व्यवसाय चालू केला आणि आज त्यांच्याकडे 20 गायी आणि 200 लिटर प्रतिदिन दूध उत्पादन आहे. हे सगळं शक्य झालं शेतकऱ्याची अपार मेहनत, कष्ट, जिद्द आणि त्याचबरोबर वाशिष्ठी दूध डेअरीचे मार्गदर्शन व सहकार्य. आज आपण या शेतकऱ्याच्या गोठ्यावरती आलेलो आहोत आणि आज आपण जाणून घेऊया त्यांच्या यशोगाथेबद्दल. माझं नाव इब्राहिम मुजीब पठाईत. आमचं हे कानगाव कान्हेपिंपळी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. तर आपलं इथं गोठं केलेलं आहे गाईंचं. आपण मिल्किंग हे वाशिष्ठीमध्ये टाकतो. तर आपल्या गोठ्यामध्ये आत्ता एकूण 20 गाई आहेत आणि 4 म्हशी आहेत. तर आपलं डेली मिल्किंग आहे 170 लिटर ते 180 लिटर असं डेली मिल्किंग आहे. त्यामधून 150 लिटर आपल्या वाशिष्ठी डेअरीमध्ये जातो आणि बाकीचं उरलेलं आपल्या शेळ्यांच्या पिल्लांसाठी लागतो. आपल्याला काय रेट मिळते तुम्हाला? आपल्याला रेट भेटतो एक 35 ते 36 रुपयेपर्यंत भेटतो. काय फॅट असतं? फॅट आपला लागतो 3.7, 4.2 असं फॅट लागतो आपल्याला. हा फार्म कधी स्टार्ट केला तुम्ही? आपल्याला झाले आत्ता हा 2रं वर्ष आहे, एंडिंग 2 वर्ष पूर्ण झाले आपल्याला डेअरीमध्ये. आणि ही कन्सेप्ट कशी काय तुमच्या डोक्यात आली गाईंचा गोठा करायला पाहिजे? गाईंचं गोठं म्हणजे आता डेअरी व्हायच्या आधी माझ्याकडे 2 गाई होत्या आधी घरामधले. तर त्यांच्यापासून आवड लागली, बोला अजून पुढं करूया आपण. तर त्यामधून असं करत 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 आपल्या आता एवढे गाई आहेत. वाशिष्ठी डेअरीचं कसं काय तुम्हाला सपोर्ट आहे? वाशिष्ठी डेअरीचा सपोर्ट चांगला आहे, यादव साहेबांचा पण सपोर्ट चांगला आहे. प्लस पेमेंटचा काही इश्यू येत नाही, 10 दिवसानं पेमेंट येतो आपल्याला. वेटरनिटी सर्व्हिस वाशिष्ठीची काय तुम्हाला चांगली आहे, A1 आहे. आपली डेली रुटीन आहे, सकाळी 5 वाजता आपण इथं येतो. सकाळी 5 वाजता आल्यानंतर पूर्ण क्लीन करून घेतो. नंतर गाईंना खुराक ठेवतो, दूध काढलं जातो. त्यानंतर एक 10 वाजेपर्यंत परत फीड टाकले जातं सगळं, मुरघास वगैरे असं आहे. दिवसातनं 4 वेळा कंटिन्यूस खाणं असतं त्यांना. प्लस दूध आपला डेअरीमध्ये दूध पोचतो एक 9 वाजेपर्यंत डेअरीमध्ये दूध जातो आपलं. असं आहे सगळं काय. आपलं खाण्याचं नियोजन म्हणजे मुरघास असते, प्लस तुमचं गव्हाचा बुसकट येतो, प्लस आमच्या इकडली सुकी वैरण जी येते पेंडा म्हणून म्हणतात ते असतो, प्लस निपियार लावलेले आपल्या 2 एकरमध्ये निपियार आहे, रेड निपियार आहे, प्लस निपियार आहे, सुपर निपियार आहे. तर असं सगळं काही नियोजन आहे खाण्याचं. अशाच प्रतिकूल परिस्थितीमधून यशस्वी दुग्ध व्यवसायाच्या यशोगाथा पाहत राहा. अनेक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मार्गदर्शन व अनेक संकट अडचणींना पार करून दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी नवी उमेद मिळेल. कृषक कल्याण तद्व्रतम या ब्रीद वाक्यावरती माननीय श्री प्रशांतजी यादव व वाशिष्ठी डेअरी सदैव कार्यरत आहे. वाशिष्ठी डेअरी, कणाकणात कोकण.